वेलकम स्टुडंट. लास्ट व्हिडिओ वी हॅव स्टडी लॉज ऑफ मोशन. आपण स्क्रीनवर पाहू शकता डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आपण लास्ट पिरियडला पाहिलं होतं. त्याचबरोबर आपण शीतल आणि संगीताचा हाऊस जे याचं पण उदाहरण बघितलेलं होतं. ओके, त्याचबरोबर आपण डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट यात सुद्धा आपण डेफिनेशन पाहिलेल्या होत्या. त्याचबरोबर स्पीड अँड व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, त्याची डेफिनेशन याचा पण आपण अभ्यास केलेला होता. नंतर डिस्टन्स आणि स्पीड याच्यामधला पण आपण डिफरन्स पाहिलेला होता. आज आपण इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी बघणार आहोत. म्हणजेच काय, चाल व दिशा यांचा वेगावर होणारा काय परिणाम आपल्याला पाहायचा आहे. इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे, तर ते आपण पाहूयात. Sachin is traveling on a motorbike. Explain what will happen in the following event during Sachin rides. See figure number 1.3. म्हणजेच आपल्याला एक एक्झाम्पल दिलं आहे. सचिन मोटरसायकल म्हणजे टू व्हीलरने प्रवास करत आहे. प्रवासादरम्यान त्याच्या काय प्रसंग घडला ते आपण पाहायचं आहे. फर्स्ट बघा, what will be the effect on the velocity of the motorcycle if its speed increase or decrease but its direction remain unchanged. म्हणजेच आपल्याला काय करायचे, तर जेव्हा सचिन आहे ना मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकलची प्रवासाची दिशा आहे म्हणजे रस्ता त्यानं काय केला सेम तोच ठेवलेला आहे. फक्त गाडीचं जे स्पीड आहे ते कमी जास्त त्यानं केलेलं आहे. म्हणजे आपली दिशा तीच, फक्त कमी जास्त स्पीड आहे. तर त्याचा वेगावरती काय परिणाम होईल का, तर ऑफकोर्स बदल होणारच आहे. म्हणजे चेंजिंग द स्पीड फाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. म्हणजे जेव्हा आपण दिशा तीच ठेवतो तेव्हा चाल आपण बदललेली आहे. म्हणजे दिशा आणि चाल या दोन्हींचा इथं आपल्याला संबंध येतो. सेकंड एक्झाम्पल, इन केस ऑफ अ टर्निंग ऑन द रोड फाईल द वेलोसिटी अँड स्पीड be same. If Sachin changes the direction of the motorcycle keeping its speed constant, what will be the effect on the velocity? म्हणजे सचिन प्रवास करत असताना त्यानं आता रस्त्याला वळण घेतलेलं आहे. मग जेव्हा तो वळण घेतो तेव्हा चाल आणि वेग याचा त्याला सेमच ठेवलेला आहे. परंतु सचिन जेव्हा मोटरसायकलची चाल स्थिर ठेवून दिशा बदलण्यास त्याचा वेगावरती परिणाम होतो का, तर आपला टर्न जर घ्यायचा असेल तर आपला अर्थातच वेग जो आहे तो आपला काय होतो, कमी होतो. म्हणजेच बघा, चेंजिंग द डायरेक्शन फाईल कीपिंग द स्पीड सेम. म्हणजे दिशा आणि चाल, दिशा आपण बदलून काय केली, आपली चाल जी आहे स्पीड तेच ठेवलेलं आहे. इफ ऑन अ थर्ड बघा, इफ ऑन अ टर्निंग सचिन चेंजेस द डायरेक्शन ॲज वेल ॲज द स्पीड ऑफ द मोटरसायकल, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ ऑन इट्स वेलोसिटी. म्हणजे जेव्हा वळण रस्त्यावरती मोटरसायकल चालवत असताना सचिननं काय केले, चाल आणि दिशा या दोन्ही बदलावर काय परिणाम होईल आपल्याला सांगितलेलं आहे. इट इज क्लिअर फ्रॉम द अबाव दॅट वेलोसिटी डिपेंड्स ऑन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन अँड द वेलोसिटी चेंजेस बाय. इथं वरून जे 3 एक्झाम्पल दिलेले आहे त्याच्याच बघा इथं सांगितले. पहिलं जे एक्झाम्पल दिलेलं होतं त्याच्यामध्ये चेंजिंग द स्पीड फाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. म्हणजे आपलं डायरेक्शन जेव्हा सेम डायरेक्शन सेम ठेवली पण आपण तिथं स्पीड आपलं चेंज केलेलं आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं चेंजिंग द डायरेक्शन फाईल कीपिंग द स्पीड सेम. याच्यामध्ये आपण जे स्पीड जे आहे तर ते स्पीड आहे तेच ठेवलं आहे, फक्त आपण डायरेक्शन चेंज केलेली आहे. थर्ड एक्झाम्पल बघा काय होतं, चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन. म्हणजे आपण थर्ड एक्झाम्पलमध्ये स्पीड पण चेंज केले आणि डायरेक्शन पण चेंज केलेली आहे. ऑलवेज रिमेंबर द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज द डिस्टन्स अपॉन टाईम वॉज गॅलिलिओ. द स्पीड ऑफ द साऊंड इज ड्राय एअर इज 343.2 meter per second while the speed of light is about 3 into 10 raised to 8 meter per second. The speed of revolution on the earth around the sun is about 29,770 meter per second. म्हणजे हे जे आपलं स्पीडचं मेजरमेंट जे काउंट करायचं आहे
तर सर्वप्रथम कोणी शोधून काढले तर गॅलिलिओ या सायंटिस्टने शोधून काढलेलं आहे. मग आता हवेतील ध्वनीचे जे स्पीड आहे तर किती दिले बघा, 343.2 मीटर पर सेकंद एवढा आहे. तर बघा त्याचबरोबर प्रकाशाचं जे आहे स्पीड ते कसं आहे बघा, 3/10 8वा घात इतकं आहे. म्हणजे 3 वरती 8 शून्य येणार. पृथ्वीभोवती असणारे जे भ्रमण करण्याचा कालावधी आहे, रिव्हॉल्यूशन म्हणजे पृथ्वीला जे फेरी म्हणूया सूर्याभोवती फेरी मारण्याचे जे कालावधी लागतोय तो आहे बघा 29,770 मीटर पर सेकंद एवढा कालावधी लागत आहे. आता पुढं बघा युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आपण बघूयात. युनिफॉर्म म्हणजे एकरेषीय, नॉन युनिफॉर्म म्हणजे नैकरेषीय, लिनियर मोशन एकसमान गती. इथे एक्झाम्पल दिले, अमर, अकबर अँड अँथनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार विथ डिफरंट velocities. The distance covered by them during different time interval are given in the following table. म्हणजेच इथे काय सांगितलं आपल्याला, अमर, अकबर आणि अँथनी या 3 मित्रांनी काय केले, स्वतःच्या गाडीमध्ये वेगवेगळ्या वेगाने प्रवास केलेला आहे. मग त्यांनी कसं अंतर म्हणजे कव्हर केलेलं आहे तर हे आपल्याला खाली चार्टच्या माध्यमातून दिलेलं आहे. तर त्या टाईम इन क्लॉक म्हणजे घड्याळी वेळ दिलेला आहे. दुसऱ्याच्यामध्ये डिस्टन्स कवर्ड बाय अमर इन किलोमीटर म्हणजे अमरनं किती किलोमीटर अंतर कव्हर केलेलं आहे ते दाखवलेलं आहे. नंतर बघा डिस्टन्स कवर्ड बाय अकबरचं दिलेलं आहे. नंतर डिस्टन्स कवर्ड बाय अँथनी इन किलोमीटरमध्ये दिलेलं आहे. तर जेव्हा पहिलं बघा 5 किलोमीटर आहे म्हणजे घड्याळाचा टायमिंग आहे 5 वाजल्यास सुरुवात केली तर अमरचं सगळ्यांचं म्हणजे स्टार्टिंगला सगळ्यांचं 0 किलोमीटरच होतं. नंतर 5 ते 5:30च्या दरम्यानमध्ये किती झाले बघा, अमरचं 20 किलोमीटर कव्हर केलं आहे, अकबरनी 18 किलोमीटर, अँथनीने 14 किलोमीटर. नंतर 6 वाजता बघा चेक केलं आहे त्यांनी, 6 वाजता अमरचं 40 किलोमीटर आहे, अकबरचं 36, अँथनीचं 28 आहे. नंतर बघा 6:30ला अमरचं आहे 60 किलोमीटर, अकबरचं 42 किलोमीटर अँड अँथनीचं पण 42 किलोमीटर. म्हणजे प्रत्येकाचं इथं काय सांगितलेलं आहे तर डिस्टन्स जे कव्हर करण्याचं स्पीड आहे ते कमी जास्त सगळ्यांचं आहे. ओके, यूज युअर ब्रेन पॉवर. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नथिंग ऑफ डिस्टन्स मेड बाय अमर, अकबर अँड अँथनी. म्हणजे अमर, अकबर आणि अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरामधील कालावधी किती आहे. टाइम इन द क्लॉक काय आहे तर आपला 5 नंतर 5:30 आहे, नंतर 6 म्हणजे 5 आणि 5:30चे जे मिनटं आहेत तर ते किती आहेत आपले 30 मिनटं. म्हणजे यांचं टाईम इंटरवल जो आहे तो 30 मिनिट असेल. सेकंड क्वेश्चन इज हू हॅज कव्हर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स. म्हणजे बघा ठराविक कालावधीमध्ये सारखेच अंतर कोणी कापलेलं आहे तर इथं आपल्याला चेक करावं लागेल. तर अमरने कापलेलं आहे तर बघा 20चं 40 म्हणजे दुप्पट, 40चं परत म्हणजे 20 किलोमीटरचा अंतर, 20, 40, 60, 80, 100, 120 असं होत गेलेलं आहे. म्हणजे 20 मिनिटाने त्यानं 20 किलोमीटरनं अंतर त्यानं अर्ध्या तासात कव्हर केलेलं आहे. तर तसं अकबरचं आहे का तर त्याच्यामध्ये नाही. त्याचबरोबर अँथनीचं बघा 14 नंतर 28, 42 असं अंतर त्यानं कव्हर करत गेलेलं आहे. म्हणजे बघा अमरनं प्रत्येक वेळी 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये 20 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. तर अँथनीनं म्हणजे प्रत्येकी 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये साधारणपणे 14 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. आता थर्ड क्वेश्चन बघा, आर ऑल द डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन द फिक्स्ड टाइम इंटरवल द सेम. म्हणजे अकबरने ठराविक कालावधीमध्ये कापलेले अंतर सारखेच आहे का तर आन्सर असेल नाही, कारण की त्याच्यामध्ये समानता आपल्याला आढळून येत नाही. 18, 36, 42 असं आहे. फोर्थ क्वेश्चन, कन्सिडरिंग द डिस्टन्स कवर्ड बाय अमर, अकबर अँड अँथनी इज फिक्स्ड टाइम इंटरवल, व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड. म्हणजेच अमर, अकबर, अँथनी यांनी ठराविक कालावधीत कापलेल्या अंतराचा विचार करता
त्यांच्या चाली कशा आहेत. तर बघा, इफ अन ऑब्जेक्ट, तर यांच्या ज्या चाली आहेत, अमर आणि अँथनीची जी चाल आहे ते आपल्या कशा आहेत, तर युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये आहे. पण जो आपला अकबर आहे तर त्याची नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये असेल. म्हणजे त्याच्या ठराविक जो कालावधी दिला आहे त्याच्यामध्ये समानता आपल्याला आढळून आलेली नाही. त्यामुळं अकबरचं जे आहे तर ते आपलं नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये असेल. आता इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल, इफ इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. म्हणजेच काय, तर जर वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल तर त्याला युनिफॉर्म स्पीड असं म्हणायचं आहे. ओके, परत एकदा बघा, इफ द ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल. म्हणजे इथं काय महत्त्वाचं आहे, तर समान कालावधी आणि समान अंतरावरती कापत असेल तर तो आपला युनिफॉर्म स्पीड असेल. आता इथं ब्रॅकेटमध्ये या, इफ अन ऑब्जेक्ट कव्हर अन इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल, इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. म्हणजेच काय, जर एखादी वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिला नैकरेषीय गती म्हणजेच नॉन युनिफॉर्म स्पीड असं म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, द मोशन ऑफ अ व्हेइकल बीइंग ड्रायव्हिंग थ्रू हेवी ट्रॅफिक. म्हणजे गर्दीच्या रस्त्यावरून वाहनांची वा सायकलची चालवतानाची जी गती आहे ती तुम्ही त्याचं उदाहरण बघितलेलं आहे. म्हणजे कालावधी सेम आहे पण त्याचं अंतर जे आहे तर ते आपलं असमान असतं ट्रॅफिकमध्ये. तुम्ही सगळ्यांनी म्हणजे आपलं स्पीड आपल्या गाडीचं कमी जास्त असतं हे सगळ्यांना माहीत आहे किंवा त्याचा तुम्ही अनुभव घेतलेला असेलच.